फायनली पुन्हा एकदा एक ब्रेक आमच्या ट्रिपमध्ये. फायनली म्हणतच जाऊ बरं आम्ही. एखाद्या विसरलो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला ना, ते आमचा ब्लॉग नाही. हां, आमचं पासपोर्ट फायनली. हा रोहित बघा, चांगली दिसते का? हाय हाय. तर आज रोहितचा भाऊ इथे संकेत मला घ्यायला इथं. तो काय संकेत की राह देखील चालू आहे, तो येणारच घ्यायला. पण जर मौसम जर खराब असला तो येऊ शकणार नाही, मला बसनं जावं लागेल. मी बुलढाण्यामध्ये पोहोचलेलो आहे. संकेत येत आहे मला घ्यायला, तो आलेला आहे फायनली. हाय हाय. फायनली संकेत आला मला घ्यायला. आता मी जातो त्याच्या घरी. मेरा दोस्त आएगा जल्दी, टिकटॉक बनाऊंगा, है ना? रोहित काम पे गया हुआ है, वो आएगा थोड़ी देर में. हम उसके लिए वेटिंग कर रहे हैं घर पे. फायनली मी त्याच्या दुकानावर त्याच्या दुकानावर मी त्याला पिकअप करायला गेलो. तो काय घरी येत नव्हता. 3 वाजले, 4 वाजून गेले तरी हा येत नव्हता. म्हणून मी घ्यायला गेलो. सिस्टम काढ देंगे. आपल्याला जेवण नाही करायचं का आता? आरामशीर वरती वरती समोर नको येऊ ना. सकाळचे 4 वाजलेले आहेत. आम्ही आमच्या प्रवासाला निघालो आहे. रात्रच आहे अजून बघूपर्यंत. तर आम्ही पेपरला जायला. तर आम्ही एकच विचार केला होता, याला मी फोन केला आणि म्हटलं काट्याकुट्याचा तू रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्त. आणि आम्ही काहून थांबला. आम्ही आला माझा दोस्त. आम्ही आता रेल्वे सुद्धा आलेली. अरे आम्ही इथं रेल्वे स्टेशन उभं, म्हणजे गेट बंद झालं ते बघा. हा तर हाय गाईज, फायनली आम्ही पोचलेलो आहे जिथे आमचं मंजिल होती. त्या मंजिलवर पोचलेलो आहे आम्ही पेपरसाठी. माझ्या भावाचा पेपर आहे. तर हे तुम्ही बघू शकता माझ्या मागे. हे एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे पेपर सुरू होणार आहे थोड्याच वेळात. तर तो सध्या पेपराला गेलेला आहे आणि आम्ही सध्या बाहेर चिल करत आहोत. हे बा लखन, हा मस्त गाडी चालवतो हा, एक नंबर इकून तिकून. आणि प्रोफेशनल आम्ही थोडं प्रोफेशनल आहे, त्याचं लायसन्स पण आहे. लायसन पण आहे. सर्व हँडल करू शकतो मी. आय कॅन डू एनिथिंग. आणि आम्ही सध्या रोहितला आतमध्ये सोडलेला आहे. त्याला सोडून दिलं तिथं आणि म्हटलं की काही काळजी करू नको, बेस्ट ऑफ लक दिलं त्याला. पण जाताना एक थोडा पम्मा झाला. काय म्हणते सांगा ना. अवॉर्ड अंशुमन तुम्हाला एक पम्मा सांगणार आहे. अवॉर्ड अंशुमन मागे झालं. तर संख्या रोहितचा द्यायला पेपर द्यायला जोर से बोलो. हा, आणि टोपी घालून चालला टिक 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 टिक. तो काय तो चेक करा, ए टोपी काढ भाई, लाईक सांग लाईक रोहित. तसं तो चबरा आहे बरं, ते बोलणारा चबरा होता. रोहित बरं ठीक आहे. आला टुंग 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 टोपी दिली आणि डबल मग पट्टा का पट्टा चालणार नाही, लंबाड पट्टा. म्हटलं लंब पट्टा चालत नाही, मग कापून टाका. आखून करा त्याला. तो चालला म्हटलं. तो फायनली गेला अंतर. आम्ही इकडं आता आम्हाला नाश्ता करायला भूक लागलेली आहे. नाश्ता करायला कसं आमच्यामुळे तो जास्त रोहितला त्रास देऊन त्याने पेपरातून हे नाही करू, त्याच्यामुळे आम्ही काही केलं नाही.
नाहीतर मग तो जाणार होता. हा त्याला आम्ही तिथेच तिथंच लुडकवणार तिथंच होतो. आम्ही तिथं पेलणार होतो. हा तिथेच पेलणार होतो. हा. आव्हाड अंशुमन प्लस मी तिथंच गिरिगर्दन घाटमध्ये त्याला पेलणार आणि होतो. आपलं व्ह्यू मस्त येतं, मस्त लाईट किट येतं माझ्या चेहऱ्यावर, एकदम छान दिसतं. ग्लो. तरी आम्ही 3 वाजेपासून उठलेलो बरं गाईज. हा 3 वाजेपासून 3 वाजेपासून ड्राईव्ह करता होता. एक्स्ट्रा गाडी आहे ना, हा हे खूप बघ, छान वाटलं मला हे चालवायला. बघ गाडी बघा गाडी. एक्स्टेक गाडी आहे, हिचा मायलेज पण खूप छान आहे. हिचा मायलेज सध्या ब्रँड न्यू गाडी गाईज, ब्रँड न्यू. मस्त गाडी आहे. चला आपण रोजला भेटून जाऊ ना. हा थोडा मी तर पोहोचूच करतो. सो गाइस मिलते हैं आपको बाद में. रोहित वाघ गए अंदर पेपर देने को, हम यहाँ बाहर बैठे. वो भी आएगा. आने के बाद हम उसको उधर दिखा, वो वाला दिखा. नहीं मैं दिखा. आम्हाला लागला ती भूक. आम्ही करता इथं नाश्ता, बिर्याणी, अंडा बिर्याणी अँड तडका बिर्याणी. मदत करायला बांगलादेशमध्ये. फॅमिली पण नाश्ता इष्टा हो गया. अभी विश्रांती. तर आम्ही कैट खायला थांबलो. बाप गोटे मारलो हे का कैट. कैट आणलेला आहे आणि बॅगेत पण टाकलेल्या आहेत. दाखव सांगते. तर हे बघा, अजून बॅगमध्ये खूप सारे आहेत. खूप सारे आहेत. हां ते झाड बघा, ते झाड तिथे बेसन आम्हाला हॉटेल भेटलेले आहे. काकू रस्ता द्या नाही का छोटा प्लेट नाहीच का. आम्ही रस्सा मागला होतो, रस्सा काही भेटला नाही. आता मी नाश्ता करतो. नंबर डंगरा रस्ता हां काय म्हणलो, नंबर डंगरा आम्हाला हॉटेल भेटलेले आहे. काकू रस्ता. फायनली पुन्हा एकदा एक ब्रेक आमच्या ट्रीपमध्ये. फायनली म्हणतच जाऊ बरं आम्ही. हा. एखाद्या विसरलो आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला ना, ते आमचा ब्लॉग नाही. हां आमचा पासपोर्ट फायनली. हां हा रोहित बघा, हा चोपडा चांगली दिसते का. दाखवतो दिखाना है सर. असाही वा दाखव ना. आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे. मागच्या हॉटेलवर काय आम्हाला चांगला नाश्ता भेटला नाही, तर आम्ही इथं नाश्ता करायला बसतो. बरं सो हॅलो, आता आम्ही फायनली इथे पोचलेलो आहे. बुलढाण्याला वापस आलो. बुलढाण्याला आता जवळपास 300 किलोमीटर पार केलं असेल. पेपर तर दुपारीच झाला, पण आरामशीर आल्यामुळं थोडासा वेळ झाला. आता जवळपास 4-4:30 वाजले होते. तरी पण बरा गेला, काही विषय नाही एवढा. ही पब्लिक असं काहीतरी चिडे कामं करत आहे. हे बघा ही पब्लिक ट्रेसिंग वगैरे चालू आहे यांचं. खून खराबा झाला. अरे मला लागलेला आहे. अरे मला लागलेलं आहे. हे दिगलेलं आहे. तर गाईज चला मग आता हा आमचा शेवटचा पल आहे, कारण की आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहे. आणि जवळपास इथून 10-15 किलोमीटर बुलढाणा राहिलेला आहे. आम्ही खूप सारं अंतर पार केलं आणि संकेतनं खूप गाडी चालवली. यस. संकेतचं आता कोणते पार्ट दुखणार ते घरी गेला समजणार. हो खूपच पाठ. आम्ही प्रवास खूप एकदम कष्टी प्रवास होता. आणि ती आमची शाळा पा, आपली शाळा दाखवा, आपली शाळा. थोडा ती पांढरी बिल्डिंग आमची शाळा आहे. नंतर आता सध्या आता 10-15 किलोमीटर राहिलं, तर रोहित म्हणतो की मला पण गाडी चालवून बघू द्या जरा. नवीन गाडी घेतल्यामुळे म्हटलं मजा मारावं थोडी. मजा मारावणी. घरी गेल्यानंतर कसं मी चालवली पूर्ण गाडी हा. असं त्याला सांगायचं, डिंग्या मारायचे त्याला. खरं आहे ते तर खरंच आहे. डिंग्या मारत त्याला. हा. कोण काही म्हणलं तर खरं. आता कोणी व्यक्ती पूर्ण सफरभर असं चालून काही सांगू शकत असं. चलो अभी. एक बार बाय 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 बाय. ओके बाय बाय.
तर गाईज चला मग आता हा आमचा शेवटचा सण पल आहे, कारण की आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहे आणि जवळपास इथून 10-15 किलोमीटर बुलढाणा राहिलेला आहे. आम्ही खूप सारं अंतर पार केलं आणि संकेतनं खूप गाडी चालवली. यस. संकेतचं आता कोणते पार्ट दुखणार ते घरी गेला समजणार. हो खूपच पाठ. आम्ही प्रवास खूप एकदम कष्टी प्रवास होता. आणि ती आमची शाळा पा, आपली शाळा दाखवा, आपली शाळा पुढं ती पांढरी बिल्डिंग आमची शाळा आहे. नंतर आता सध्या आता 10-15 किलोमीटर राहिलं तर रोहित म्हणतो की मला पण गाडी चालवून बघू द्या जरा. नवीन गाडी घेतल्यामुळे म्हटलं मजा मारावं थोडी. मजा मारावणी घरी गेल्यानंतर कसं मी चालवली पूर्ण गाडी हा, हा. असं त्याला तसंही होऊ सांगायचंय, शकतं. डिंग्या मारायच्या त्याला. खरं आहे ते तर खरंच आहे. डिंगे मारत त्याला. हा. कोणा काही म्हणलं तर खरं. आता कोणी व्यक्ती पूर्ण सफरभर असं चालून काही सांगू शकत नाही. असं चलो अभी. ठीक आहे, बाय 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 बाय. ओके बाय बाय.